शेतकरी मित्रांनो, आज आपण पपई आणि केळीची लागवड कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत. पपई आणि केळीची एकत्र लागवड ही जमीन अधिक प्रभावीपणे वापरण्यासाठी, उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी आणि बागेतील वातावरण सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त पद्धत आहे. ही दोन पिके जैविक आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांना पूरक ठरतात. पपई आणि केळी एकत्र का फायदेशीर आहेत? केळीची झाडे पपईला अंशतः सावली देतात व वाऱ्यापासून संरक्षण करतात. पपईची झाडे उंच वाढतात आणि प्रकाशासाठी फारशी स्पर्धा करत नाहीत. दोन्ही पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या थरात असतात, त्यामुळे योग्य नियोजन केल्यास खत आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो. तसेच दोन्ही पिकांचा वाढीचा कालावधी वेगळा असल्याने टप्प्याटप्प्याने उत्पादन मिळते. हवामान व जागेची आवश्यकता. पपई व केळी ही उष्ण हवामानातील पिके असून 22 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढतात. मध्यम ते जास्त पर्जन्यमान किंवा सिंचन आवश्यक असते. गारठा म्हणजे थंडी आणि जोरदार वाऱ्याला ही पिके संवेदनशील असतात. पाणी साचणार नाही अशी जागा निवडणे अत्यावश्यक असते. मातीची आवश्यकता. खोल, सुपीक, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध व निचरा चांगला होणारी जमीन योग्य ठरते. वालुकामय गाळयुक्त ते गाळयुक्त माती उत्तम असते. मातीचा pH 5.5 ते 7 दरम्यान असावा. पेरणी व लागवडीची योग्य वेळ. केळी लागवड वेळ. हंगाम खरीप जून ते जुलै दरम्यान, रब्बी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान, उन्हाळा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान. पपई लागवड वेळ. हंगाम खरीप जून ते जुलै, रब्बी सप्टेंबर ते ऑक्टोबर, उन्हाळा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान. लागवड पद्धत व अंतर. केळीची लागवड साधारणपणे 2.5 बाय 2.5 मीटर ते 3 बाय 3 मीटर अंतरावर करावी. केळीच्या ओळीमध्ये पपईची लागवड 2 बाय 2 मीटर ते 2.5 बाय 2.5 मीटर अंतरावर करता येते. यामुळे दोन्ही पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. वाण. पपई आणि केळीच्या एकत्रित लागवडीसाठी वाणांची निवड करताना दोन्ही पिकांच्या उंचीचे आणि काढणीच्या कालावधीचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. भारतातील सर्वात यशस्वी वाण खालीलप्रमाणे आहेत. पपईचे सुधारित वाण. एकत्रित लागवडीसाठी डायोशियस म्हणजे ज्याला नर झाडे येत नाहीत असे वाण निवडणे फायदेशीर ठरते. तैवान 786 यालाच रेड लेडी असेही म्हणतात. हे भारतातील सर्वात लोकप्रिय वाण आहे. हे विषाणूंना बऱ्यापैकी प्रतिकार करते. फळे लांबट, गोड आणि काढणीनंतर जास्त काळ टिकणारे असतात. दुसरे वाण पुसा मॅजिस्ट्री. हे वाण सूत्रकृमीला प्रतिकारक्षम असते आणि याची फळधारणा जमिनीपासून कमी उंचीवर होते. तिसरे वाण अर्का प्रभात. IIHR बेंगळुरूने विकसित केलेले हे वाण अतिशय गोड असून याची साठवणूक क्षमता चांगली असते. केळीचे सुधारित वाण. एकत्रित लागवडीसाठी मध्यम उंचीचे आणि लवकर येणारे वाण उत्तम ठरतात. ग्रँड नेन G9 हे भारतातील नंबर 1 चे वाण आहे. याची उंची मध्यम असते, ज्यामुळे पपईला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. याची रोपे नेहमी टिश्यू कल्चर पद्धतीनेच घ्यावी. दुसरे वाण श्रीमंती. हे वाण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. याचा घड मोठा असतो आणि चव उत्कृष्ट असते. तिसरे वाण महाकाली किंवा महालक्ष्मी. ही G9ची सुधारित रोपे असून कमी वेळात जास्त उत्पादन देतात. निवड करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. रोपाची उंची. केळीचे वाण खूप उंच नसावे, अन्यथा पपईवर सावली पडून पपईची वाढ खुंटते. कालावधी. केळीचा कालावधी 12 ते 14 महिने असतो. पपई 8 ते 9 महिन्यात सुरू होते. त्यामुळे केळीचे G9 आणि पपईचे रेड लेडी 786 हे कॉम्बो भारतात सर्वात यशस्वी ठरले आहे. पाणी व्यवस्थापन. दोन्ही पिकांना नियमित पाणी आवश्यक असते, विशेषतः वाढ, फुलोरा आणि फळधारणेच्या काळात. ठिबक सिंचन व आच्छादन केल्यास पाण्याची बचत होते. पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजतात. खत आणि पोषण व्यवस्थापन. बेसल डोस. पेरणीवेळी प्रत्येक झाडासाठी चांगले कुजलेले शेणखत 5 ते 10 किलो प्रत्येक झाडासाठी. माती सुधारण्यासाठी, सूक्ष्म पोषक अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी. SSP सिंगल सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम प्रत्येक झाडासाठी. फॉस्फरस पुरवण्यासाठी, मूळ विकासासाठी महत्त्वाचे आहे. निंबोळी पेंड 100 ग्रॅम प्रत्येक झाडासाठी. हुमणी आणि सूत्रकृमी नियंत्रणासाठी. ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रत्येक झाडासाठी. बुरशीजन्य रोगापासून झाडांचे संरक्षण. मातीवर सांडून हलके मिसळा. सर्व खत मातीच्या खाली झाडाच्या खड्ड्यात मिसळून द्यावे. पद्धत. खड्डा खोदताना पपया 30 बाय 30 बाय लांबी 30, रुंदी 30 आणि उंची 30 सेंटीमीटर आणि केळी 30 बाय 40 × 30 बाय 40 सेंटीमीटर असावी. वरील सर्व घटक खड्ड्यात टाका. हलके मातीने झाकून द्या. पाणी द्या. माती थोडी दाबून खत आणि माती चांगली मिसळा. टिप्स. पाणी योग्य प्रमाणात द्या. ट्रायकोडर्मा आणि नीम केक थोडी दूर ठेवा. थेट झाडाच्या तळाशी जास्त प्रमाणात न घाला. पपई व केळी ही दोन्ही पिके जास्त खत मागणारी आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक आहे. विशेषतः पालाश
फळांचा आकार व गुणवत्ता वाढवतो. शेणखत, कंपोस्ट याचा वापर मातीची सुपीकता वाढवितो. पीक व्यवस्थापन. केळीमध्ये फुटवे काढून टाकून एक मुख्य झाड व एक राखीव फुटवा ठेवावा. पपईमध्ये अशक्त किंवा विकृत रोपे काढून टाकावीत. तण नियंत्रण व आच्छादन केल्यास उत्पादन वाढते. पपई व केळी कीड रोग व्यवस्थापन. पपईवरील प्रमुख कीड रोग रिंग स्पॉट व्हायरस. लक्षणे: पानावर पिवळे चट्टे, फळावर गोल रिंग्स आणि झाडाची वाढ खुंटते. कारण: मावा किडीमुळे प्रसार. व्यवस्थापन: पिवळे चिकट सापळे लावावेत. रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगमुक्त रोपे वापरावीत. नीम तेल 0.3% फवारणी करावी. माव्याचे नियंत्रण नियमित करावे. कोळी आणि पांढरी माशी. लक्षणे: पाने वाकडी होतात, पाने पिवळी पडतात, रस शोषल्यामुळे वाढ मंदावते. व्यवस्थापन: ॲबॅमेक्टिन फवारणी, ओबेरॉन स्पिरोमेसिफेन फवारणी. नीम तेलाचा वापर करावा. पिवळे व निळे चिकट सापळे लावावे. मूळसड. लक्षणे: झाड अचानक वाळते, मुळे कुजतात, बुंद्याजवळ काळेपणा दिसतो. कारण: जमिनीत पाणी साचणे आणि खराब निचरा. व्यवस्थापन: पाणी साचू देऊ नये. कॉपर ऑक्सिक्लोराईड ड्रेचिंग करावी. ट्रायकोडर्माचा वापर करावा. योग्य अंतरावर लागवड करावी. करपा रोग. लक्षणे: पानावर तपकिरी तांबट टिपके, पाने वाळतात, उत्पादन घटते. व्यवस्थापन: रोगट पाने काढून टाकावीत. टिल्ट फवारणी करावी. मॅनोकॉझपची फवारणी करावी. खोडकिडा. लक्षणे: खोड पोखरले जाते, झाड कमकुवत होऊन झाड पडते. व्यवस्थापन: फेरोमोन ट्रॅप वापर करावा. ब्युवेरिया बॅसियाना जैविक कीटनाशक फवारणी करावे. कुजलेली झाडे काढून नष्ट करावी. बागेची स्वच्छता राखणे. CME व्हायरस. लक्षणे: पाने अरुंद होतात, वाढ मंदावते, प्रसार मावा किडीद्वारे. व्यवस्थापन: माव्याचे नियंत्रण, रोगट झाडे काढून टाकणे, रोगमुक्त रोपे वापरणे. काढणी व उत्पादन कालावधी. पपई 8 ते 12 महिन्यात फळ देऊ लागते, त्यामुळे लवकर उत्पादन मिळते. केळीला 12 ते 18 महिने लागतात. या टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या उत्पादनामुळे वर्षभर उत्पन्न सुरू राहते. आर्थिक फायदे. पपई केळी एकत्रित शेतीमुळे एकाच जमिनीतून अधिक उत्पादन मिळते, जोखीम कमी होते आणि उत्पन्न विभागले जाते. एक पीक अपयशी ठरले तर दुसरे पीक आधार देते. ही पद्धत लहान तसेच व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. धन्यवाद.